आणि बिझनेस कॉन्व्हर्सेशन्स जे आहेत, जे सिम्पल साधे डायरेक्ट कॉन्व्हर्सेशन्स आहेत, बिझनेस एज्युकेशन आहे, बिझनेसबद्दल एज्युकेशन आहे किंवा जॉब शोधण्यासाठी आहे, तो एक प्लॅटफॉर्म हा एक लिंक्डइन प्लॅटफॉर्म आहे. ओके. तर ॲक्च्युली लिंक्डइन इज नॉट अ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इट इज ॲक्च्युली अ बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, इट इज ऑल्सो अ जॉब सर्चिंग प्लॅटफॉर्म. तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल, तुम्ही जर ॲम्बिशियस असाल, तर तुम्हाला लिंक्डइनवर प्रोफाईल आणि एकदम छान प्रोफाईल बनवायची गरज आहे. लिंक्डइनमध्ये पण एक लिमिट आहे, 30,000 कनेक्शनपेक्षा जास्त आपण कनेक्शन करू नाही शकत. पण लिंक्डइन हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे डायरेक्ट तुम्हाला परचेस मॅनेजरसोबत, डिसिजन मेकर्स, CXOज आहेत, NGOचे हेड्स आहेत, CSR हेड्स आहेत, त्यांच्यासोबत डायरेक्ट करून देण्याची कॅपॅसिटी त्याच्यात आहे. मार्केटिंग इज वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज. एकदा मार्केटिंग जमलं तर बिझनेस आपण इझिली डिलिव्हर करू शकतो. बरोबर. हे 5 लिंक्डइन टिप्स आहेत, तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या अकाउंटमध्ये लीड्स येतील. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जे काही आजचा जो पॉडकास्ट असणार आहे, हा पॉडकास्ट खरं तर तुमच्या फायद्याचा आहे. अनेक लोकांना अनेक गोष्टी माहिती नसतात आणि ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत, तर त्या गोष्टी माहिती करून घेतल्याशिवाय बरेचदा आपल्या लाईफमध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन होत नसते. आणि म्हणूनच हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा, कारण या पॉडकास्टमध्ये बोलवलेलं आजचं गेस्ट तुमच्या करिअरला खूप मोठा फायदा करून देणार आहे. सो लिंक्डइन, आता खरं तर लिंक्डइन हा जर का टॉपिक आपण घेतला, हा विषय समोर घेतला, तर बरेचदा सर्वसामान्य लोक आज लिंक्डइनवरती नाही आहेत. आणि लिंक्डइनचा नेमका तुमच्या करिअरसाठी, जॉबसाठी, बिझनेससाठी, व्यवसाय वाढीसाठी नेमका काय आणि कसा फायदा होत असतो, नेमकं हे लिंक्डइन आहे काय ज्याच्यामुळे तुमचा व्यवसाय वाढणार आहे, किंबहुना तुम्हाला जॉबसाठी खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. सो म्हणून हा विषय खरं तर तुमच्या किंवा माझ्या अगदी महत्त्वाचा असा विषय आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पाहायचा आहे. चला तर आपण उशीर नाही करणार आहोत. आजचं जे गेस्ट आपल्याला लाभलेले आहेत ते लिंक्डइनचे एक्सपर्ट म्हणून काम करत आहेत आणि अनेक लोकांना, अनेक कंपनीजना, अनेक बिझनेस ओनर्सना, अनेक NGOजना खूप सारं बेनिफिट त्यांनी लिंक्डइनच्या माध्यमातून करून दिलेलं आहे. सो डॉक्टर्स असतील, प्रोफेशनल्स असतील, खरं तर या लोकांना बिझनेस वाढवण्यासाठी फक्त कुठेतरी ॲडव्हर्टिजमेंट म्हणून आपल्याला फेसबुक, इन्स्टा, गुगल एवढंच माहिती असतं, पण त्याच्यापेक्षाही काही वेगळं टूल आहे ज्याचं तुमच्या बिझनेसला, तुमच्या करिअरला खूप मोठं बेनिफिट होऊ शकतं. आणि म्हणूनच आज हा पॉडकास्ट विशेष आहे, स्पेशल आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि तुम्हाला जर का प्रश्न काय असतील तर प्रश्नसुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहेत. चला तर मग आपण स्वागत करूयात पियुष भाटिया सरांचं. सर नमस्कार तुमचं. नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे सर, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात. आणि विशेष हा जो काही वेगळा विषय आहे, खरं तर मला या विषयाला जाणून घेण्याची खूप क्युरियोसिटी आहे. सो आपण वेळ न घालवता पटकन सुरुवात करूयात. सुरुवात करत असताना फक्त शॉर्ट इंट्रोडक्शन तुमची द्या आणि मग आपण डिटेल लिंक्डइन या विषयावरती जाणून घेऊयात. असं आहे, माझा जन्म झालेला आहे केरळमध्ये. मी मोठा झालो आहे अकोल्यात आणि मी जॉब केला आहे JP मॉर्गन आणि मेरिल लिंचमध्ये 12 वर्ष. त्याच्यानंतर मला असं आभास झाला की इंग्लिश येत नाही लोकांना, म्हणून लोक प्रगती नाही करत करिअरमध्ये. बरोबर. म्हणून मी माझा हाय पेईंग इंग्लिश जॉब होता जे मेरिल लिंचचा, ते सोडलं आणि इंग्लिश स्पीकिंग क्लासची सुरुवात केली. BM इंग्लिश स्पीकिंग म्हणून नाव आहे, 2004मध्ये. आणि गेल्या 21 वर्षात आम्ही 8.5 लाख लोकांना गेल्या 21 वर्षात आम्ही 8.5 लाख लोकांना ट्रेनिंग दिली आहे इंग्लिश स्पीकिंगची. 5 आमचे ट्रेनिंग सेंटर्स, 12 फ्रँचायझी सेंटर्स आहेत. आणि अशी माझी जर्नी होती. आणि त्याच्यानंतर मी बिझनेस ऑटो पायलटवर केलं आहे. आणि त्याच्यानंतर एक मला गोष्ट अशी झाली, जेव्हा मी सुरुवात केली माझी बिझनेसची इंग्लिश स्पीकिंगची, माझ्या पहिला स्टुडंट होता पहिल्या बॅचमध्ये. त्यांनी येऊन सांगितलं की सर एक वेबसाईट बनवून देतो तुम्हाला. म्हटलं काय फायदा होईल? म्हटलं बिझनेस वाढेल. त्यांनी सांगितलं SEO करून देतो. म्हटलं काय फायदा होईल? गुगल सर्चवर नंबर वन येईल. आता ही गोष्ट आहे 2004ची. ओके. 2004मध्ये कोणाला काहीच माहिती नव्हतं. कम्प्युटरचा युसेज सुद्धा खूप कमी होता आणि इंटरनेट फार अल्प प्रमाणात वापरलं जायचं. राईट. तर मी सांगितलं ठीक आहे,
आपण करूया, कारण की तो स्वतः वेब डिझायनर आहे आणि विशाल अग्रहरी म्हणून त्याचं नाव आहे. आणि त्याने सुरुवात केली आणि सडनली आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये लाईन लागली. आम्हाला नवीन नवीन सेंटर उघडावे लागले, फ्रँचायझी इन्क्वायरी झाले. आणि तेव्हा मला एक वस्तू कळली की केव्हाही आपण फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज घेतला पाहिजे. अगदी बरोबर. फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज म्हणजे आपण काहीतरी नवीन पुढे काय होणार आहे, जसं आज AIचे टूल्स आहेत, AI एजंटिक टूल्स आहेत, तसं तेव्हा हा गुगल आणि SEO एक नवीन वस्तू होती. आणि दुसरं मी अजून शिकलोय की लर्निंग मोडमध्ये नेहमी आपण राहिलं पाहिजे, कारण की आपण लर्निंग केलो की 2 पाऊल पुढे असतो दुसऱ्यांपेक्षा. इट मे बी अबाउट युअर हेल्थ, इट मे बी अबाउट एक सेपरेट ॲडव्हान्टेज आपल्याला देतो. तर हेच माझं बेसिक इंट्रोडक्शन आहे. ग्रेट सर. मला तुमचा यातला कन्सेप्ट खूप आवडला की तो म्हणजे फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज. मला वाटतं की त्याचमुळे तुम्ही आज लिंक्डइनवरती आलात. हो, खरं आहे विष्णू सर. असं आहे की ते झाल्यानंतर वन्स आपले इन्स्टिट्यूट सेटअप झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये सगळं ऑनलाईन मी शिकलो की ऑनलाईन क्लासेस कसे घ्यायचे. आमचे 22 ट्रेनर्स होते, त्यांनाही शिकवलं की कसं क्लासेस घ्यायचे. आणि ते सगळं झाल्यानंतर मला वाटलं की आता लिंक्डइन हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे बिझनेस ओनर्स आहेत, HR हेड्स आहेत, लार्ज कॉर्पोरेट्स आहेत. आता याचं रिसर्च केलं पाहिजे. मी खूप काही कोर्सेस केले आणि 10 वर्ष अगोदर मी सुरुवात केली यूज करण्याची. आणि आज माझे 16,000 कनेक्शन्स आहेत लिंक्डइनवर. आणि खूप बिझनेसमॅनना मी हेल्प केली आहे, डॉक्टर्स, प्रोफेशनल्सना हेल्प केली आहे त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी, त्यांच्या बिझनेससाठी लीड्स जनरेट करण्यासाठी, पर्सनल ब्रँडिंग करण्यासाठी. सुपर, खरंच ग्रेट. सो लिंक्डइनला पण तुम्ही फर्स्ट मूवर झालात, कारण एवढ्या आधी तुम्ही लिंक्डइनवरती आलात आणि त्याचं बेनिफिट स्वतःला तर झालं, तुम्ही इतर लोकांना पण करून दिलं. तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जो की आता फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर आहे, खरं तर लिंक्डइन विशेष आम्हाला माहिती नाही आहे. सो लिंक्डइन म्हणजे नेमकं काय आहे, तो प्लॅटफॉर्म कसा आहे, याबद्दल थोडक्यात जरा माहिती करून दिली तर बेटर राहील. आपण आज बघितलं तर आपल्याला माहिती आहे की फेसबुक सगळ्यांना माहिती आहे, इंस्टाग्राम सगळ्यांना माहिती आहे. तर आपण एक कंपॅरिझन करूया. आपण फॅमिलीबद्दल काहीतरी बोलतो, फॅमिली लोकांना भेटतो, तेव्हा जे पण आपण कॉन्व्हर्सेशन्स करतो ते सगळे आपल्याला फेसबुकवर दिसतात. जे पण कॉन्व्हर्सेशन्स आपण फ्रेंड्ससोबत करतो किंवा शो ऑफसाठी करतो, लग्न आहे तर ते सगळे इंस्टाग्रामवर आपल्याला दिसतात. आणि बिझनेस कॉन्व्हर्सेशन्स जे आहेत, जे सिम्पल, साधे, डायरेक्ट कॉन्व्हर्सेशन्स आहेत, बिझनेस एज्युकेशन आहे, बिझनेसबद्दल एज्युकेशन आहे किंवा जॉब शोधण्यासाठी आहे, तो एक प्लॅटफॉर्म हा एक लिंक्डइन प्लॅटफॉर्म आहे. ओके. तर ॲक्च्युली लिंक्डइन इज नॉट अ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इट इज ॲक्च्युली अ बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, इट इज ऑल्सो अ जॉब सर्चिंग प्लॅटफॉर्म. ओके. थोडक्यात शादी.com जसं मॅच मेकिंगसाठी आहे, तसं बिझनेस मेकिंग किंवा बिझनेस रिलेटेडचे जे काही गोष्टी आहेत त्यासाठी म्हणून हे वेगळं प्लॅटफॉर्म असं म्हटलं तरी हरकत नाही. येस, ग्रेट. सो खरं तर सपोज आपण दोन्ही अँगलनं आज डिस्कशन करणार आहोत. एक तर जो एम्प्लॉई किंवा एनी न्यू फ्रेशर आहे, त्याचं करिअर इथून पुढं घडवायचं आहे, त्याला नोकरी असेल त्या दृष्टीने. आणि सेकंड की जो बिझनेस ओनर आहे, म्हणजे दोघांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे की जॉब घेणाऱ्यासाठी आणि जॉब देणाऱ्यासाठी. सो जॉब घेणारा आताचा जो काही यूथ आहे, जे कॉलेज पास आउट होत असतील किंवा अजून काही नोकरीची जास्त सुरुवात करत असतील किंवा 2-4 वर्षांचा जॉब केला असेल, तर जॉब करणाऱ्या लोकांसाठी लिंक्डइनचा कसा बेनिफिट होतो आणि काय पद्धतीनं त्यांनी स्वतःचा प्रोफाईल बनवला पाहिजे, काय केलं पाहिजे, या थोड्या गोष्टी. तर तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सला मला सांगायचं आहे की तुम्ही शाळेत आहात, कॉलेजमध्ये आहात, तर आणि तुमचं लिंक्डइनमध्ये अकाउंट नाही आहे, तर आजच लिंक्डइनचं अकाउंट ओपन करा, सेटअप करा. आणि 3 एक मेजर स्टेप्स आहेत. एक कोणालाही नोकरी शोधायची असेल तर सर्वात पहिले म्हणजे आपलं प्रोफाईल सेटअप केलं पाहिजे. ओके. आता प्रोफाईल ऑन लिंक्डइन इज लाईक युअर फ्री वेबसाईट वेर देर आर 100 crore युजर्स. आता 100 crore प्रोफेशनल्स आहेत आणि फॉर्च्यून 500 कंपनीचे HR, कॉर्पोरेट कंपनीजचे HR, 200-300 एम्प्लॉई कंपनीजचे HR सगळेच लिंक्डइनवर आहेत. तर तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल, तुम्ही जर ॲम्बिशियस असाल, तर तुम्हाला लिंक्डइनवर प्रोफाईल आणि एकदम छान प्रोफाईल बनवायची गरज आहे.
त्याच्यात असं आलं की बॅनर, प्रोफेशनल फोटो, हेडलाईन आणि अबाउट अस सेक्शन म्हणून आहे. त्याच्यात सगळं डिटेलमध्ये लिहायचं आणि रेकमेंडेशन्स आहेत, सर्टिफिकेशन्स आहेत, व्हॉलंटिअरिंग प्रोजेक्ट्स आहेत, ते सगळं चांगल्या रीतीने एकदम प्रॉपर ऑप्टिमाइज करून केलं पाहिजे. ते स्टेप नंबर 1 झाले. आता स्टेप नंबर 2 आहे, ते आहे कनेक्शन्स. आपलं प्रोफाईल बरोबर झालं, आपलं रेझ्युमे CV डेव्हलप्ड आहे, तर आपण काय करतो, वी कनेक्ट टू HRs. बरोबर. तर त्याच्यात प्रॉपर सर्च फिल्टर यूज करून चांगले कनेक्शन बनवायचे HR सोबत. आणि थर्ड आहे कॉन्टेंट. आता आज असं आहे, टेक्नॉलॉजी जमाना आहे, वेगळ्या AI टूल्स यूज करून आपलं स्वतःचं पण रिसर्च करून आपण काहीतरी कंटेंट पोस्ट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इफ समबडी इज AI डेव्हलपर, तर त्यांनी AI डेव्हलपरवर लेटेस्ट काय चाललं आहे त्याच्यावर स्वतःचे जे विचार आहेत, व्ह्यूज आहेत, ते व्यक्त केले पाहिजे. ते जसे पोस्ट असतील. आजकाल असं झालं आहे की अगोदर खूप रेफरन्स चेकिंग होत असतं. आता सोशल मीडियावर खूप रेफरन्स चेकिंग होतं की हा जो कॅन्डिडेट आहे त्यांनी लिंक्डइनवर काय पोस्ट केलं आहे, कसं त्याचं प्रेझेन्स आहे, किती तो अलर्ट आहे, त्याला किती नॉलेज आहे, ते असंच पटकन कळतं. तर हे जे 3 स्टेप आहेत, प्रोफाईल मेकओव्हर आणि कनेक्शन रिक्वेस्ट आणि तिसरं आहे पोस्टिंग, हे 3 गोष्ट केली पाहिजे. ओके. सो जसं आपण फेसबुक अकाउंट काढतो तेव्हा आपला प्रोफाईल पहिला, तिथला फोटो, बॅनर ह्या गोष्टी आपण नीट करतो. त्यानंतर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो किंवा ऍक्सेप्ट करतो, तिथे कनेक्शन्स बनवतो आणि त्यानंतर आपण रेग्युलर आपल्या ज्या काही अचिव्हमेंट्स असतील, वॉट एव्हर ट्रॅव्हल असेल ते आपण टाकत राहतो. तुम्ही म्हटलात ते मला कुठेतरी आता कनेक्ट होत आहे की इट्स लाईक सिमिलर वे ॲज पर फेसबुक आयदर इन्स्टा, बट दिस इज फॉर बिझनेस ॲस्पेक्ट. खूप सुंदर. पण सर, एखादा जो नवीन तरुणी जी काही आज लिंक्डइनला ऑप्ट करते, तर त्यासाठी जेव्हा प्रोफाईल बनवत असताना किंवा मेजर प्रिकॉशन्स काय घ्यायला हवेत किंवा कशा पद्धतीनं बनवला पाहिजे? जसं तुम्ही आता एक म्हटलात की जर तुम्ही कॉलेजला असाल तरी आजच तुम्ही बनवून घ्या. सो कॉलेज नसताना पण आत्ता का बनवावा आणि बनवायचं तर नेमकं काय प्रिकॉशन्स त्याच्यामध्ये घेतल्या पाहिजेत बनवत असताना? एक तर असं आहे की जो लिंक्डइन बॅनर आहे तो साईनबोर्ड सारखा आहे. ओके. एक ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे आपल्या HRला किंवा कॉर्पोरेट कंपनीला इम्प्रेस करण्यासाठी. ते एक चांगला क्रिएटिव्ह असलं पाहिजे. फेसबुकमध्ये आणि इंस्टाग्राममध्ये जे बनवतो ते कलरफुल असतं, व्हायब्रंट असतं, तसं नाही, एक प्रोफेशनल बॅनर बनवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, प्रशांत पाटील म्हणून आहे, तो इंटरव्ह्यूला जातो, तर त्याने कसे ड्रेस घातले असतील, तो कसं स्माईल करणार, तसा फोटोग्राफ तिथे असला पाहिजे. जे प्रोफाईल फोटो आहे तसा फोटो असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक जे SEO आपण सांगतो वेबसाईटमध्ये, तसंच लिंक्डइनचा SEO असतो. तर जे इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत, सो फॉर एक्झाम्पल समबडी इज अ फॅशन डिझायनर आणि ते फॅशन डिझायनर रिलेटेड जे कीवर्ड्स आहेत ते खूप स्टफ केले पाहिजेत हेडलाईन, अबाउट अस सेक्शनमध्ये, एक्सपिरियन्स सेक्शनमध्ये आणि एज्युकेशन सेक्शनमध्ये. ओके. त्याचे 2 फायदे आहेत. एक, लिंक्डइनला कळतं, लिंक्डइन अल्गोरिदमला कळतं की एक्झॅक्टली तुम्ही काय करता. मग तो काय करणार, लिंक्डइन अल्गोरिदम तो सजेस्टेड कनेक्शनमध्ये दाखवणार एक्झॅक्टली रेलेव्हंट लोकांना जे सर्च करत असतील ते झालं एक उपयोग. दुसरं, जेव्हा कोणी सर्च करत असेल फॅशन डिझायनर, तेव्हा एक्झॅक्टली आपलंच प्रोफाईल दाखवणार, कारण की तुम्ही लिंक्डइनला एज्युकेट केलं ऑलरेडी की मी एक फॅशन डिझायनर आहे. ओके. तर हे लक्ष ठेवलं पाहिजे आणि पूर्ण ऑप्टिमाइज केलं पाहिजे, फुल यूज केलं पाहिजे लिंक्डइन प्रोफाईलचं. पण याच्यामध्ये जेव्हा कनेक्शन्स आपण बनवतो तर ते कनेक्शन्स रॅन्डम फ्रेंड रिक्वेस्ट, म्हणजे जसं आपण फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, अगदी तशीच इथे त्या रिक्वेस्ट पाठवायच्या असतात का? एक्झॅक्टली काय ते कनेक्शन्स कसे बनवायचे? जसं मी सांगितलं, फेसबुक एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे आणि लिंक्डइन एक बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. ॲक्च्युली आपण खूप काळजी घेतली पाहिजे की कोणासोबत आपण कनेक्शन करतोय. ओके. सो लेट्स इफ यू आर अ बिझनेसमॅन, खूप सारे वेंडर्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि सांगतील मला कनेक्शन रिक्वेस्ट करायची आहे. तर यू शुड बी केअरफुल अँड माइंडफुल की तुम्हाला सगळे वेंडर्स एवढे पाहिजे का. तर यू शुड नॉट एक्सेप्ट ऑल कनेक्शन रिक्वेस्ट. ओके. तसंच वेन यू आर अ स्टुडंट, सो यू शुड नॉट एक्सेप्ट एनी रॅन्डम कनेक्शन रिक्वेस्ट. एकदम सावकाश राहून एक विचार करून आपण त्याचा प्रोफाईल बघून स्टडी करून नंतरच एक्सेप्ट केलं पाहिजे. कारण की लिंक्डइनमध्ये पण एक लिमिट आहे, 30,000 कनेक्शनपेक्षा जास्त आपण कनेक्शन करू नाही शकत. ओके. 30,000 तसा खूप मोठा नंबर आहे, पण 30,000च्या वरती नाही करू शकत. प्लस तुमचं नेटवर्क कसं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रेट.
छान, म्हणजे हा नवीन गोष्ट शिकायला मिळाली. आणि त्यानंतर पोस्टिंग. आता पोस्टिंगमध्ये नेमकं काय पोस्ट, जो विद्यार्थी आहे किंवा जो फ्रेशर आहे किंवा नोकरी करणारा व्यक्ती आहे, तर नेमकं कशा वेमध्ये ते पोस्टिंग झाले पाहिजे? आता म्हणजे त्याला काही स्टँडर्ड किंवा म्हणजे कसं असतं की ऑर्डिनरी जसं फेसबुकला आपण काही फोटो काढतो टाकतो, पण तसं इथे काही त्याला प्रोफाईल चांगला क्रिएट होण्यासाठी, त्याचं वजन वाढण्यासाठी, त्यासाठी काही डायरेक्शन्स आहेत का? ओके, तर याच्यासाठी आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. लेट्स से स्मिता आहे, ती एक केमिकल इंजिनियर आहे आणि तिचं लिंक्डइन प्रोफाईल तिने बनवलं आहे. आता हे जे स्मिताला जे केमिस्ट्रीचं नॉलेज आहे ते ॲडव्हान्स नॉलेज असलं पाहिजे आणि ते तिने तिथे दाखवलं पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल जे पण केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये लेटेस्ट होत आहे, आय कॅन से दॅट केमिकल टेक्नॉलॉजी आणि AI मध्ये काय नवीन होत आहे असं काहीतरी तिने फाइंड आउट केलं पाहिजे. त्याच्यावरती पोस्ट टाकले पाहिजे, तर लोकांना कळेल की शी इज अ थॉट लीडर, शी इज नॉट जस्ट अन ऑर्डिनरी केमिकल इंजिनियर, बट तिला छान नॉलेज आहे. असे काहीतरी पोस्ट तिने केलं पाहिजे. ग्रेट. म्हणजे थोडक्यात आपण वेबसाईटवरती ब्लॉग टाकत असतो, तसंच आपल्या याच्यावरती प्रोफाईलवरती सुद्धा आपण आपल्या तशा पोस्ट केल्या पाहिजेत. आणि विष्णू सर, अजून एक काय पोस्ट नाही केलं पाहिजे तेही सांगतो. आपण जे काही पोस्ट करतो फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर, ते काहीच पोस्ट नाही केलं पाहिजे कॅज्युअल. दिस इज इम्पॉर्टंट मला वाटतं, कारण काय करायचं याच्यापेक्षा काही नाही करायचं हे जास्त महत्वाचं आहे. कारण पार्टीमध्ये कुठे जातोय, कुठे ट्रॅव्हल करतोय, ते सगळं काहीच तिथे पोस्ट करायला पाहिजे. गुड मॉर्निंग मेसेजेस किंवा रिलिजियस की पॉलिटिकल व्ह्यूज, ते सगळंच आपण कम्प्लीट अवॉइड केलं पाहिजे. ओके, दिस इज गुड इनसाईट. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे आता या सगळ्यामध्ये आपण जो म्हणजे जॉब घेणार आहे त्याने एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, कसा प्रोफाईल बनवला पाहिजे किंवा कशी सुरुवात केली पाहिजे, याबद्दल मला तरी थोडीशी आउटलाईन मिळाली, गायडन्स मिळाला. बट ॲज अ बिझनेस ओनर आपण इथे म्हटलं की हे प्लॅटफॉर्म दोघांसाठी काम करतंय, जॉब घेणाऱ्यासाठी आणि जॉब देणाऱ्यासाठी. सो जो बिझनेस ओनर आहेत त्यांच्यासाठी लिंक्डइन कसं वर्क करतं किंवा त्यांनी स्क्रॅच पासून जर सुरुवात करायची आहे ती कशी केली पाहिजे? तर असं आहे, आजकाल खूप सारे बिझनेसमॅन कॉन्फरन्स अटेंड करतात, बिझनेस नेटवर्किंग ग्रुप्स अटेंड करतात, वेगवेगळ्या लोकांना भेटतात, इंटरनॅशनल शोजमध्ये, एक्झिबिशनमध्ये जातात, कारण की त्यांना वाटतं की दुसरं कोणीतरी मला माझं जे टार्गेट क्लायंट आहे त्याच्यासोबत कनेक्ट करून देणार. बरोबर. पण लिंक्डइन हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे डायरेक्ट तुम्हाला परचेस मॅनेजर सोबत, डिसिजन मेकर्स, CXOs आहेत, NGOचे हेड्स आहेत, CSR हेड्स आहेत, त्यांच्यासोबत डायरेक्ट करून देण्याची कॅपॅसिटी त्याच्यात आहे. तर एक बिझनेसमॅननी चांगला एक हायली ऑप्टिमाइज प्रोफाईल बनवल्यानंतर एक रेझर शार्प टार्गेटिंग केलं पाहिजे. खूप AI टूल्स आहेत, त्यांनी आपण माहिती करू शकतो की एक्झॅक्टली कोण माझा टार्गेट सेगमेंट आहे. आणि फॉर एक्झाम्पल माझे क्लायंट आहे जे कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये आहेत, तर त्यांचे टार्गेट डिसिजन मेकर्स आहेत, जे बायर्स आहेत, ते HR हेड्स आहेत, ॲडमिन हेड आहेत, परचेस हेड, प्रोक्युरमेंट हेड्स आहेत. तर यांना त्यांनी कनेक्शन रिक्वेस्ट जेव्हा पाठवली, त्यांना 500 लीड्स जनरेट झाली 6 महिन्यात. वा. तर असं आपण एक्झॅक्टली टार्गेट केलं पाहिजे की हू आर माय डिसिजन मेकर्स, आणि त्यांना लिंक्डइनमध्ये फिल्टर्स आणि ॲडव्हान्स सर्च फिल्टर्स आहेत जे आपल्याला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अवेलेबल नाही आहेत. तर हा जे परचेस मॅनेजर आहे तो कुठल्या कंपनीमध्ये काम करतोय, कुठल्या सिटीमध्ये आहे आणि काय डेझिग्नेशनवरती आहे, आपण एक्झॅक्टली त्याला टार्गेट करून कनेक्शन रिक्वेस्ट पाठवू शकतो. प्रोफाईल क्रिएट करत असताना बिझनेसचा प्रोफाईल कसा क्रिएट केला पाहिजे? म्हणजे तो इंडिव्हिज्युअल असतो का तो कंपनीच्या नावानं असतो? सो डिटेल हे करत असताना कसा केला पाहिजे याबद्दल थोडंसं माहिती. एक छोटा बिझनेस ओनर आहे, तो स्वतःच्या कंपनीचा स्वतःच ब्रँड अँबॅसेडर असतो. बरोबर. तर त्यांनी स्वतःच प्रोफाईल क्रिएट केलं पाहिजे. आफ्टर सर्टन पॉईंट जेव्हा आपलं ब्रँड बनलंय त्याच्यानंतर कंपनी पेजवर जास्त फोकस केलं पाहिजे. ओके. बट सुरुवात करताना दोन्ही पेज डेव्हलप केले पाहिजे. स्वतःचं प्रोफाईल, पण तो खूप स्ट्रॉंग असला पाहिजे, आणि कंपनी प्रोफाईल पण असलं पाहिजे, कंपनी पेज. आणि त्याच्यावर जास्त ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत एक छोट्या ब्रँडसाठी. तर प्रोफाईल आपलं असं असलं पाहिजे, जे अबाउट अस सेक्शन आहे त्याच्यात आपण डिटेलमध्ये सांगितलं पाहिजे की व्हॉट इज युअर USP, व्हॉट मेक्स यू डिफरंट, आपली काय काय सर्व्हिसेस आहेत, कोणाला आपण सर्व्हिस करतो, हे सगळं डिटेलमध्ये दाखवलं पाहिजे. आणि जे टेस्टिमोनियल्स आहेत, आपले क्लायंटचे टेस्टिमोनियल, ते रेकमेंडेशन सेक्शनमध्ये टाकलं पाहिजे. तर लिंक्डइनला पण कळेल की आपण काय बेनिफिट कोणाला देतोय
सो लिंक्डइन कॅन रेकमेंड अस टू सिमिलर पीपल. ओके, व्हेरी गुड. पण याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की पहिल्या याच्यात पाहिलं की प्रोफाईल, त्यानंतर कनेक्शन्स आणि त्यानंतर तुमचं पोस्टिंग. करेक्ट. सो इकडेही तसाच सिक्वेन्स आहे? इकडे तसाच सिक्वेन्स आहे, बट फॉर एक्झाम्पल बिझनेस ओनरसाठी त्यांनी एकदम रेझर शार्प टार्गेटिंग केलं पाहिजे. एक्झॅक्टली मला कुठले क्लायंट्स पाहिजे आहेत, त्या क्लायंट्सलाच आपण कनेक्शन रिक्वेस्ट पाठवले पाहिजे. स्ट्रॅटेजी तेच राहणार आहे, फक्त मेथड जे टार्गेटिंग पर्सन्स आहेत ते वेगळे असतील. नाही, पण जसं तुम्ही याच्यामध्ये म्हणलात की आज बरेचसे AI टूल्स आहेत आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. सो जसं आता की एक मी बिझनेस ओनर म्हणून जर मला प्रोफाईल करायचं आहे, आय डोंट नो, म्हणजे मला त्याच्या आयडिया माहीत नाही आहेत, तर हाऊ टू गो, म्हणजे मग कसं करता येईल ते? त्यासाठी काय एनी टूल, एनी एक्सपर्टीज, म्हणजे कसं गेलं पाहिजे त्या बिझनेस ओनरनं? इफ यू डोंट माइंड एक प्रश्न विचारू. जरूर जरूर. तुम्ही गर्भसंस्कारमध्ये एवढं छान काम करताय, आपण तुमचंच एक्झाम्पल घेऊया. येस, शुअर. समजा तुमचं प्रोफाईल आहे ना, तो प्रोफाईल बॅनर असं असलं पाहिजे की तुम्ही एक्झॅक्टली काय काम करता ते 4 शब्दामध्ये प्रोफेशनल बॅनरमध्ये कळलं पाहिजे. तसंच प्रोफाईल पिक्चर आणि जे कीवर्ड स्टफिंग जे अगोदर मी सांगितलं SEO, ते तुमच्या प्रोफाईलच्या हेडलाईनमध्ये आले पाहिजे आणि अबाउट सेक्शन आणि रेकमेंडेशन. जर खूप पॅरेंट्सला खूप फायदा झाला आहे आपल्या प्रोग्राममधून, त्यांचे रेकमेंडेशन पण आपल्या प्रोफाईलमध्ये आले पाहिजे. ओके. आणि फॉर एक्झाम्पल ॲज यू आर एक्सपांडिंग, तुमचं जे चांगलं काम आहे आणि खूप लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. सो वन डे मे बी यू आर लुकिंग ॲट CSR फंडिंग. तर CSR हेड्स जे आहेत कॉर्पोरेट्सचे, त्यांना कनेक्ट करण्यासाठी तुम्ही सर्च फिल्टर्स यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही ChatGPT आहे, ग्रोक आहे, परप्लेक्सिटी आहे, याचा यूज करून आणि डीप रिसर्च यूज करून तुम्ही माहिती करू शकता एक्झॅक्टली कुठल्या कंपनीज आहेत लार्ज कॉर्पोरेट्स जे वुमेन एम्पॉवरमेंट वरती खर्च करतात CSR बजेट आणि तो कॅम्पेन चालवतात. सो यू कॅन डायरेक्टली अप्रोच द्या. एकदा तुम्हाला AI टूल्सने माहिती पडलं की समजा लेट्स से महिंद्रा इन्व्हेस्ट करतोय वुमेन एम्पॉवरमेंटवरती, तर यू कॅन ॲक्च्युली फाइंड आउट हू इज द CSR हेड ऑफ महिंद्रा, सेंड अ कनेक्शन रिक्वेस्ट अँड देन स्टार्ट कॉन्व्हर्सेशन, मेसेजिंग करून कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करू शकता. ओके, ग्रेट. म्हणजे खूप चांगलं इन्साईट मिळालं की कशा पद्धतीने एक बिझनेस ओनर. सो मला वाटतं की बिझनेस कनेक्शनसाठी इथून खूप चांगला फायदा होतो. तुमच्याकडे आता तुम्ही प्रोफाईल बिल्डिंगसाठी मदत करता किंवा कम्प्लीट या म्हणजे बिझनेस कनेक्शन्स आणि याचं कम्प्लीट कन्सल्टन्सी, कम्प्लीट गायडन्स लोकांना प्रोव्हाइड करता. सो एखाद दुसरी केस स्टडी तुम्ही शेअर केली की कसा एखादा क्लायंट तुमच्याशी कनेक्ट झाला, त्याचा प्रोफाईल बिल्डिंगपासून कंपनीचं ते वॉटेवर सगळ्या गोष्टी कनेक्शन्सपासून ह्या स्ट्रॅटर्जी आणि प्लॅनिंग तुम्ही कसं त्यांना दिलं आणि त्याचा त्यांच्या बिझनेसला काय आणि कसा फायदा झाला? कारण केस स्टडी सांगितले तर मला वाटतं की थोडंसं अंडरस्टँड करायला सोपं जाईल. सो प्लीज एखादी केस स्टडी. हां, तर खूप आहेत केस स्टडीज. त्याच्यातून एक केस स्टडी आहे, एक शँडेलियर मॅन्युफॅक्चरर आहे जे झुमर बनवतात, मॅन्युफॅक्चरर आहेत, एक्सक्लुझिव्ह 5 स्टारसाठी बनवत आहे. त्यांच्या प्रोफाईलवर मी काम केलं आहे आणि प्रोफाईल मेकओव्हर केलं आहे. मी आणि माझी टीम आम्ही स्वतः कम्प्लीट लिंक्डइनचं अकाउंट घेऊन घेतो, युजरनेम पासवर्ड पण घेतो आणि सगळं काम जे प्रोफाईलवर करायचं आहे ते आम्ही करतो. ऑफकोर्स त्यांचं अप्रुव्हल घेऊन. ते केल्यानंतर मग फाइंड आउट केलं की कुठले मेन त्यांचे टार्गेट कनेक्शन कोण आहेत, डिसिजन मेकर्स कोण आहेत. तर आम्हाला माहिती पडलं की ते आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स, 5 स्टार हॉटेलचे परचेस मॅनेजर्स वगैरे त्यांचे डिसिजन मेकर्स आहेत. तर आम्ही त्यांच्या अकाउंटवरून कनेक्शन रिक्वेस्ट पाठवली. मग त्यांनी जे अगोदर जे शँडेलियर बनवले होते आणि मेंटेनन्स केलं होतं त्यांचे केस स्टडीज आम्ही कंटेंटमधून पोस्ट केली. ओके. आणि एक शँडेलियर फायनल करताना काय काय बघितलं पाहिजे असे पोस्ट बनवले. त्यांनी काय होतं, कंटेंट, हां, व्हॅल्यू ॲडेड कंटेंट. आणि त्यांनी काय होतं की वी पोझिशन हिम ॲज अ लीडर या एक्सपर्ट इन शँडेलियर मॅन्युफॅक्चरिंग. आणि त्याला खूप सारे लीड्स आले. त्याच्यातून 1.5 लाखाचा एक शँडेलियर, 7 लाखाचा शँडेलियर, 5 स्टार हॉटेलमधून, 7 स्टार हॉटेलचे खूप सारे ऑर्डर्स त्यांना मिळाले. असे वेगवेगळे केस स्टडीज आहेत. जसं मी सांगितलं एक कॉर्पोरेट गिफ्टिंग सप्लायर आहे, त्यांना खूप सारे लीड्स आलेत. सो ड्युरेशन काय राहतो? सपोज एक बिझनेस ओनर आहे, त्यांनी आज जर का प्रोफाईल बनवला, आता स्वतः प्रोफाईल बनवणं हा एक भाग आहे आणि कोणाचा तरी एक्सपर्टीजचा त्याच्यामध्ये काही सहभाग घेणं.
सो दोघांमधला काय डिफरन्स आहे, म्हणजे घ्यायला हवा का एक्सपर्टीजचा सल्ला? लिंक्डइनवरती मला प्रोफाईल क्रिएट करायचं आहे ॲज अ न्यू बिझनेस ओनर, आय एम गोइंग टू स्टार्ट, पण ते मी स्वतः प्रोफाईल बनवलेलं बेटर आहे का एक्सपर्टीजचा त्याच्यामध्ये मी सल्ला घेतलेलं बेटर आहे? स्वतः केलं तर 1 महिना लागेल, आणि कुठलंही एक्सपर्ट आहेत, आजकाल खूप वेबिनार असतात, यूट्यूबवर खूप व्हिडिओज आहेत, एक एक्सपर्टची मदत घेतली तर मला वाटतं 10 दिवसात होणार. ओके. सो एक्सपर्ट हाऊ हेल्प, म्हणजे कसं मदत करतात? ॲज अ यू आर लिंक्डइन एक्सपर्ट, तुम्ही सपोज एखाद्या बिझनेस ओनरचा प्रोफाईल बनवताय, त्यांच्या बिझनेससाठी मदत करताय, तर त्याच्यामध्ये माझे 2 प्रश्न आहेत. तर तुम्ही कशी मदत करता, आणि त्या हेल्प नंतर सर्वसाधारण बिझनेसला जे बेनिफिट्स मिळतात इन टर्म्स ऑफ कनेक्शन्स अँड रेव्हेन्यू किंवा बिझनेस अपॉर्च्युनिटीज, तर त्याच्यासाठीचं ड्युरेशन काय? तर असं आहे की आम्ही आमच्या AI टूल्सला ट्रेन करून ठेवलंय. ओके. एक लिंक्डइन प्रोफाईल घेतलं तर त्याच्यात कशी रिसर्च करायची, तर रिसर्चचे खूप टूल्स आम्ही खुद स्वतः डेव्हलप केले. आणि आम्ही काय करतो, एक डिटेल हाफ एन आवर 1 आवर सेशन घेतो, ऑनबोर्डिंग कॉल आम्ही ज्याला म्हणतो. त्याच्यात आम्ही विचारतो क्लायंटला की त्याचं विजन काय आहे, USP काय आहे, काय मार्केट कुठल्या मार्केटला सर्व करतो, ते सगळं डिटेलमध्ये प्रश्नाचं उत्तर घेऊन त्यांचं सगळं प्रोफाईल अपडेट करून आमच्या AI टूल्सवर मग आम्ही त्यांचं प्रोफाईल डेव्हलप करतो. हेच एक नॉर्मल जे बिझनेसमॅन आहे, फॉर एक्झाम्पल एक ग्लास मॅन्युफॅक्चर माझा क्लायंट आहे, त्याने स्वतः करायला गेलं असतं, त्याला ग्लास मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मास्टरी आहे, त्याने खूप रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं आहे, पण ते जे AI टूल्स कसे वापरायचे, एक्झॅक्टली कुठला प्रॉम्प्ट लिहायचं, कसं मॅक्झिमम आउटपुट घ्यायचं, आणि कुठला AI टूल प्रोफाईल डेव्हलपसाठी बरोबर आहे ते त्यांना माहिती नसतं, तर आम्ही ते वेळ वाचवतो. ओके. ते आहे. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की किती वेळ लागेल. सर, आयडियली एक बिझनेस ओनरला लीड जनरेशनसाठी 3 महिने लागतात. 3 महिन्याला? पहिला महिना जातो प्रोफाईल डेव्हलपमेंटसाठी. तुम्हाला वाटणार की 1 महिना, पण असं आहे की प्रोफाईल डेव्हलपमेंट म्हणजे एक वेबसाईट बनवण्यासारखं आहे. चांगल्या रीतीने प्रोफाईल बनवायचं असेल तर त्याला 1 महिना जातो, आणि त्याच्यानंतर 1 महिना जातो कनेक्शन रिक्वेस्ट पाठवण्यासाठी. कमीत कमी 200 ते 400 कनेक्शन असले त्याच्यानंतरच आपण कंटेंट पोस्ट करू शकतो. तर 3रा महिना जातो कंटेंट पोस्ट करण्यासाठी, आणि 4थ्या महिन्यापासून 10 ते 12 चांगले B2B लीड्स जनरेट करू शकतो आपण, आणि मग लिंक्डइन बनून जातो आपला लीड जनरेशन मशीन. 4थ्या महिन्यानंतर कॉन्स्टंट एव्हरी मंथ यू कॅन जनरेट 10 to 12 लीड्स. ग्रेट. म्हणजे छान आहे, कारण डायरेक्टली ज्याचे नीड आहे अशा राईट कस्टमर सोबत तुम्ही कनेक्ट होता. करेक्ट. म्हणजे या लीड अशा नाही आहेत की चला हुआ तू हुआ असं नाही आहे, तर एक्झॅक्टली आपल्याला मॅच होणाऱ्या प्रोफाईल बरोबर आपण कनेक्ट होतो. दॅट्स गुड. बट या सगळ्यांमध्ये जसं तुम्ही म्हटलात की रेग्युलर आपण कॉन्टेंट पोस्ट केला पाहिजे, मग तो एम्प्लॉई असो किंवा बिझनेस ओनर असो, तर तो कॉन्टेंट पोस्ट करत असताना त्याच्यासाठीचे काही डूज अँड डोंट्स आहेत का? म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे? आणि नॉर्मली एक नवीन अकाउंट आहे तर त्यांनी 1 वीकमध्ये 2दा पोस्ट केलं पाहिजे, कमीत कमी 2दा. दुसरं असं आहे, डूजमध्ये असं आहे की कॉन्टेंटमध्ये व्हेरायटी असली पाहिजे. फक्त टेक्स्ट पोस्ट नाही, फक्त कराउजल और क्रिएटिव्ह पोस्ट नाही, कधी पोल, कधी टेक्स्ट, कधी कराउजल जे क्रिएटिव्ह पोस्ट असतात तसे. आणि व्हेरायटी ऑफ पोस्टमध्ये कधी केस स्टडीज, कधी सक्सेस स्टोरीज, कधी एज्युकेशनल पोस्ट, कधी स्टोरी टेलिंग पोस्ट, कधी कधी स्वतःचे पण पोस्ट असू शकतात. माझी स्टोरी कशी आहे, जसं मी इंग्लिश स्पीकिंग क्लास सुरुवात केली, मग फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज घेतलं, आय लर्न डिफरंट कोर्सेस. आपण जसं कोर्सेस घेताय तसं मी पण खूप सारे कोर्सेस अटेंड केले आहे, आणि त्याचा फायदा मला कसा जीवनात झाला आहे ओव्हरऑल माझ्या डेव्हलपमेंटसाठी, तर त्याच्याबद्दल पण आपण पोस्ट टाकू शकतो. आणि व्हेरायटी ऑफ पोस्ट असले पाहिजे. केअर शुड बी टेकन दॅट AI जनरेटेड कंटेंट नसलं पाहिजे. ओके. आता लोक खूप कंटाळलेत, कारण की सगळे AI जनरेट ChatGPT वरून कंटेंट घेतात आणि पोस्ट करतात. AI शुड बी यूज्ड ॲज अ थिंकिंग पार्टनर रादर दॅन मेकिंग अ पोस्ट. आपण AI ला सांगू शकतो की माझी ही स्टोरी आहे, आता मी असं लिहिलं आहे, तू याला बेटर लिहून दे. दॅट इज मच बेटर. मग त्याने काय होतं की तो पर्सनलाइज कंटेंट असतो. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, ते मी ChatGPT किंवा जेमिनी किंवा ग्रोक हे यूज करून मी फक्त चांगल्या रीतीने लिहिलं आहे. कोणालाही हे असं वाटणार नाही की AI जनरेटेड आहे. आणि अजून एक केअर घेतली पाहिजे.
टू मच सेलिंग अजून एक केअर घेतली पाहिजे. वी शुड नॉट डू टू मच सेलिंग. लेट्स से कॅन्डिडेट इज लुकिंग फॉर अ जॉब, त्याने कॉन्स्टंट हे नाही लिहिलं पाहिजे की मला जॉब पाहिजे आहे. सटली मेसेज दिला पाहिजे. तेच एक बिझनेस ओनर आहे, शुड नॉट कॉन्स्टंटली प्रमोट सेइंग दॅट परचेस फ्रॉम मी. रादर त्या बिझनेसमॅननी सांगितलं पाहिजे की मी कसा एक एक्सपर्ट आहे, हे 5 लिंक्डइन टिप्स आहेत, तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या अकाउंटमध्ये लीड्स येतील. असं काहीतरी लिहिलं तर ऑटोमॅटिक लोकांना असं वाटेल, सो दॅट वी कॅन पुल कस्टमर्स रादर दॅन पुश आवर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. जसं बिझनेस रेव्हेन्यू वाढवण्यासाठी किंवा लीड जनरेशनसाठी आज लिंक्डइन काम करतंय, हे सगळ्या आपल्या डिस्कशनमधून आता माहिती पडते. तसंच बिझनेस ओनरला बरेचदा एम्प्लॉई हायरिंग, म्हणजे एका बिझनेस ओनरला हायरिंग हा खूप मोठा म्हणजे टास्क आहे असं मला वाटतं. सो राईट पीपल, राईट कॅन्डिडेट हायर करणं हा खूप मोठा टास्क असतो. हायरिंगसाठी काय मदत होते किंवा कशी मदत होते लिंक्डइनमधून? विष्णू सर, हा खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न तुम्ही विचारलाय. एक चांगली टीम असणे खूपच महत्त्वाचं आहे फॉर एन ॲम्बिशियस एम्प्लॉयर. वन ऑफ द थिंग इज मोस्ट ॲम्बिशियस प्रोफेशनल्स जे असतात ना, ते लिंक्डइनवर असतातच. त्यांचं प्रेझेन्स खूप स्ट्रॉंग असतं. बट काहीतरी स्ट्रॅटेजीज आपण यूज केली पाहिजे. सर्टन कीवर्ड्स आपण प्रॉपर यूज केले पाहिजेत. लिंक्डइन, तुम्हाला माहिती असेल, लिंक्डइन अगोदर वेन इट वॉज एस्टॅब्लिश्ड, इट वॉज लॉन्च्ड ॲज अ जॉब सर्चिंग प्लॅटफॉर्म. ओके. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम खूप बिझनेस ओनर्स आले, HR हेड्स आले, त्याच्यानंतर तो एक बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म झाला आहे. तर त्याचं जे रूट आहे लिंक्डइनचा, तो आहे जॉब सर्चिंग प्लॅटफॉर्म. आणि त्याचा फायदा बिझनेस ओनरला खूप होऊ शकतो. तर लिंक्डइनमध्ये जॉब सर्चसाठी वेगळे टूल्स आहेत, ते आपण यूज केले पाहिजे. म्हणजे काय एक्झाम्पल दिलं तर, जॉब म्हणजे मला हायर करायचे आहेत, मला काही पोस्ट सर्टन आहेत, मग त्या हायर करत असताना मला ॲज अ बिझनेस ओनर म्हणजे कशा पद्धतीनं अप्रोच करावं लागेल? एक तसं आहे की त्याच्यासाठी लिंक्डइन कंपनी पेज आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. त्या पेजवर आपण आपल्या कंपनीमध्ये काय कल्चर आहे, आपण कसं टीमवर्क करतो, आपल्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग कशी देतो, म्हणजे इनडायरेक्टली वाय शुड समबडी वॉन्ट टू वर्क विथ अस. ओके. ते वेगवेगळ्या पोस्ट डायरेक्ट वे मधून आपल्याला त्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ते पोहोचवलं पाहिजे. सो म्हणजे पर्सनल प्रोफाईल ॲज वेल एज कंपनी प्रोफाईल दोन्ही पण महत्वाचे आहेत. आणि ह्या दोघांमधून जर या पद्धतीनं तुम्ही कन्सिस्टन्सी असेल तर तुमचं लिंक्डइनवरचा ॲक्टिव्हनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थोडक्यात हा तुमचा बायोडाटाच आहे म्हणायला हरकत नाही. फक्त तुमचा कमर्शियल किंवा प्रोफेशनल बायोडाटा इकडे आहे लिंक्डइन. करेक्ट. जसं तुमचं कंपनी पेज असेल तेव्हा तुम्ही अजून एक सेक्शन खूप महत्त्वाचं आहे जे ॲड केलं पाहिजे, तुमचं विजन काय आहे. बरोबर. तुम्ही का ह्या बिझनेसची सुरुवात केली आणि तुमचं काय विजन आहे, ते विजन बघून तुम्ही बघाल चांगले एम्प्लॉईज अट्रॅक्ट होतील आणि त्यांना वाटेल की मला या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे. तर विजन आहे, एम्प्लॉई सक्सेस स्टोरीज आहेत, टेस्टिमोनियल्स आहेत आणि जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत, ते सगळं पोस्ट केलं पाहिजे आपण कंपनी पेजमध्ये. सो याच्यात आता लिंक्डइन जसं व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक हे जसं प्रचलित आहे, आज जर पाहिलं तर अगदी चांगली शिकलेली लोक सुद्धा लिंक्डइन वापरत नाहीत. तर इंडियामध्ये जर लिंक्डइन वापरणाऱ्या प्रोफाईल्स किंवा लिंक्डइनवरती असणारे प्रोफाईल्स जर आपण पाहिले तर त्याची पर्सेंटेज काय आता असणार 0.05%. हो राईट. असं आहे, फक्त 0.05%. मी किती बिझनेस ओनर्सला भेटतो आणि ते एकदम ॲक्टिव्ह आहेत, स्वतः बिझनेसचं मार्केटिंग करण्यासाठी कॉन्फरन्स अटेंड करतात, नेटवर्किंग ग्रुप्स अटेंड करतात. 80% बिझनेस ओनर सांगतात लिंक्डइन मी एक अकाउंट उघडलं आहे आणि पासवर्ड विसरलो आहे, लिंक्डइनचा ॲप माझ्या मोबाईलवर नाही आहे, लिंक्डइन फार बोरिंग आहे तर मी कधी जात नाही, काही कामाचं आहे का लिंक्डइन, काय होतं का त्याने? माझाही मी हे सिमिलर कॅटेगरीमध्ये आहे का, काय हरकत नाही. म्हणजे सेम म्हणजे की लिंक्डइन ओपन केलंय बट मी कधी परत त्याला म्हणजे बघून म्हणजे ॲप कधी ओपन करून त्यात काही पाहिलं नाही कधी काय. सो बिकॉज आय फील की हे बोरिंग आहे किंवा ते वापरायचं काय, त्याचा नेमका बेनिफिट काय आहे, तर कसं त्याचं बेनिफिट्स असतात हे फर्स्ट टाईम मला तुमच्या या आपल्या कॉन्व्हर्सेशनमधून लक्षात येतं. मला वाटतं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की एवढी कमी लोकसंख्या आज किंवा लोक याच्यावरती आहेत. मला वाटतं की प्रत्येकासाठी फर्स्ट मोर ॲडव्हान्टेज
लिंक्डइन असायला हरकत नाही या पॉडकास्ट नंतर. राईट शुअर. कारण की इफ यू सी, तुम्ही सांगताय की खूप लोक नाही आहेत म्हणून ही ग्रेट अपॉर्च्युनिटी आहेत. Yes. येणाऱ्या 2 वर्षात खूप सारे लोक ऑनबोर्ड होतील लिंक्डइनवर. बट इफ यू आर देअर अँड यू आर डायरेक्टली कनेक्टिंग विथ डिसिजन मेकर्स, तर डिसिजन मेकर्सच्या समोर एकटे तुम्हीच आहात आणि यू विल बी द फर्स्ट चॉईस बिकॉज यू आर टेकिंग दॅट फर्स्ट मोर ॲडव्हान्टेज. ॲब्सोल्युटली. मला अजून एक रिलेटेड प्रश्न होता की लिंक्डइन म्हणजे फक्त नेशन वाईज, कंट्री वाईज कनेक्शन्स करता येतात का आपण कुठूनही कोणासाठी कनेक्शन्स बनवू शकतो? एक ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर क्लायंट आहे आमची आणि ती फॅमिली फ्रेंड आहे. ती असंच विचारत होती लिंक्डइनचा काय उपयोग होईल. मी तर ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर आहे, माझे रिटेल काउंटर्स आहेत आणि 1-2 शॉपमध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. आणि मी जस्ट एनकरेज केलं ती लिंक्डइन यूज कर स्टार्ट केलं. तिने एका वर्षात 5 रिसेलर्स इंटरनॅशनल लेवलवर अपॉइंट केले. इंटरनॅशनल लेवलवर? ते पण लिंक्डइनचा उपयोग करून. आम्ही एक स्ट्रॅटेजी किंवा ट्रिक यूज केली. आम्ही असं सर्च केलं, पटेल लिव्हिंग इन दुबई, शाहज लिव्हिंग इन लंडन. त्यांना टार्गेट केलं आणि ते काय करतायत आता राईट नाव. मॉम अँड पॉप स्टोर्स आहेत, छोटे स्टोर्स आहेत, त्यांना कनेक्ट केलं आणि कॉन्व्हर्सेशन केल्यानंतर एका वर्षात 5 रिसेलर्स झाले. आणि हे 5 रिसेलर्स म्हणजे त्यांना कंटिन्युअस बिझनेस मिळाला आहे. मग थोडक्यात आम्ही गर्भसंस्कार बाहेर सर्च करून बाहेरच्या लोकांना पण देऊ शकतो. बिलकुल. हां, नाईस, खूप छान. लिंक्डइन वापरत असताना माझा पर्सनल एक्सपिरियन्स की मोस्टली आता बरेचदा काय होतं की लिंक्डइन माझ्या माहितीप्रमाणे सिंगल लँग्वेजमध्येच इंग्लिशचाच वापर तिथे होतो. तर बरेचदा इंग्लिश हा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे सुद्धा म्हणजे भरपूर सारे लोक मग ते नॉर्मली काय आहे की मराठीत आहे, मराठीत मला काही येतं, हे माझे विचार मी मांडू शकतो आणि मी पोस्ट करू शकतो. पण इंग्लिश लँग्वेज असल्यामुळे सुद्धा कुठेतरी बॅरियर आहे असं मला वाटतं. याच्यावर तुमचं काय मत आहे? मला वाटत नाही तो एक बॅरियर आहे. इफ दॅट रेझोनेट्स विथ यू, आपण मराठीमध्ये पण पोस्ट करू शकतो. आणि जसं आता मी लिंक्डइनवरती बोलतोय आणि ते पण मराठीमध्ये बोलतोय, राईट. तर असं आहे की खूप सारे लोक आहेत ज्यांना, खूप सारे आपले पोटेन्शियल क्लायंट आहेत, त्यांना आपल्या लँग्वेजमध्येच कन्झ्युम करायचं असतं कंटेंट. ते भाग एक झालं. दुसरं भाग असं झालं की खूप छान करता येतं का लँग्वेज वाईज? हो, लँग्वेज वाईज आपण पोस्ट करू शकतो. ओके, व्हेरी गुड. आणि दुसरं असं आहे की खूप सारे AI टूल्स आहेत जे एक्झॅक्टली कन्वर्ट करून देतात, आपल्याला ट्रान्सलेट करून देतात. आता इंडियाने एक सर्वम टूल, AI टूल लॉन्च केलं आहे. वर्ल्ड क्लास टूल आहे जे कॉम्पीट करतोय गुगलला. तर चांगले टूल्स आहेत, ते ट्रान्सलेट करून आपण तोच कॉन्टेंट लिंक्डइनवर पोस्ट करू शकतो. आणि त्याच्यावर जे कमेंट्स आले, इंग्लिशमध्ये पण आले, तर ते परत AI मध्ये टाकून आपण समजू शकतो आणि AI मध्ये आपले विचार टाकून आणि मग परत आपण इंग्लिशमध्ये रिस्पॉन्ड करू शकतो. या ट्रान्सलेशन टूलचा वापर करून आपण म्हणजे ते इझी बनवू शकतो. म्हणजे लँग्वेज हा काही फार मोठा बॅरियर नाही आहे. सो कनेक्शन्स करू शकतो. अजून एक आहे की जसं माझा बिझनेस हा रिजनल आहे, काही ठराविक महाराष्ट्रातच माझा बिझनेस आहे. मला फिजिकल प्रोडक्ट असतील किंवा काही रिलेटेड टू रिलिजन, रिलेटेड टू समथिंग असेल, तर मग मला फक्त महाराष्ट्रातल्या लोकांनाच कनेक्ट करायचं आहे, तर ते करता येणं शक्य आहे? याचं उत्तर असं आहे की लिंक्डइनवर तुमचे अगर क्लायंट आहेत तर तुम्ही लिंक्डइन यूज केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रात राहतात पण इफ दीज आर डिसिजन मेकर्स, दीज आर पॅरेंट्स, जसं आपले पॅरेंट्स आहेत, कपल्स आहेत, त्यांनी जस्ट मॅरिड कपल्स आहेत आणि वर्किंग प्रोफेशनल आहेत, तर ते अगर लिंक्डइनवर असतील तर आपण यूज करू शकतो. ओके. म्हणजे स्टेट वाईज तुमच्या त्या नेटवर्किंगला सुद्धा लिंक्डइन खूप चांगलं फायदा करून देतं. सो मला थोडंसं डिफरन्स जाणून घ्यायचं आहे की जसं आज BNI खूप मोठं नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. BNI आणि लिंक्डइन या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर त्या कंपॅरिझन मधले काय म्हणजे बेनिफिट्स काय आहेत लिंक्डइन? मी 10 वर्षापासून BNIचा मेंबर आहे. ग्रेट. आणि BNI चे वेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत आणि लिंक्डइनचे वेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत आणि दोघांचे लिमिटेशन पण आहेत. एक BNI मेंबर दुसऱ्यावर डिपेंड करतो तो. ओके, मी एक BNI मेंबर आहे, मला एक मॅन्युफॅक्चर सोबत कनेक्ट करायचं आहे, तर आय हॅव टू आस्क समबडी हू विल कनेक्ट विथ माय पोटेन्शियल क्लायंट. बरोबर. ॲट द सेम टाइम हे एक ऑफलाईन मीटअप असतं, म्हणून ट्रस्ट लेवल खूप जास्त असतो आणि खूप स्पीडने वाढू शकतो. तेच जेव्हा मी लिंक्डइनवर जातो आणि मला मॅन्युफॅक्चरसोबत कनेक्ट करायचं आहे, 1 आठवड्यात मी 100
मॅन्युफॅक्चरर्सना कनेक्शन रिक्वेस्ट पाठवू शकतो, तर ते खूप फास्ट करू शकतो. पण ॲट द सेम टाईम लिंक्डइनचं लिमिटेशन असं आहे की हे सगळे 100 आहेत जे मी डायरेक्ट हे जे 100 कनेक्शन्स आहेत ते मला ओळखत नाही आणि मधात पण कोणीच नाही, म्हणून ट्रस्ट जरा कमी असतं. ओके. तर ते ट्रस्ट विन करण्यासाठी मला थोडी मेहनत जास्त करावी लागते. त्यासाठी प्रोफाईल माझा चांगला बिल्ड केला पाहिजे, Yeah. सो दॅट जे कोणी येतील ते तुमच्या प्रोफाईलला वाचून बघून तुमचा ट्रस्ट डेव्हलप होऊ शकेल. आणि आपलं कंटेंट सुद्धा. कंटेंट सुद्धा ॲब्सोल्युटली. लिंक्डइनचा वापर करून पैसे कमवता येतात का? जसं आज फेसबुक किंवा बाकीच्या इन्स्टावरनं आज इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांचे कनेक्शन्स फॉलोअर जास्त आहेत, त्यांना मग बाहेरून पैसे मिळतात, त्यासाठी प्रमोशनसाठी पैसे मिळतात. तसं हे टूल काम करतं का? नाही, तसं नाही करत. पण इफ यू हॅव अ बिझनेस, इफ यू हॅव अ प्रोडक्ट बिझनेस ऑर अ सर्व्हिस बिझनेस, किंवा इफ यू आर लुकिंग फॉर अ जॉब ऑर अ चेंज ऑफ जॉब, डेफिनेटली लिंक्डइनचा आपण उपयोग करू शकतो. अल्टिमेटली त्याच्याहून इन्कमच वाढते आपली. अँड ऑफकोर्स सोशल कॉज जे तुमचं आहे आणि जे जेन्युइन सोशल कॉज आहे अँड यू आर लुकिंग फॉर फंडिंग, डेफिनेटली सगळेच CSR लिंक्डइनवर आहेत. हो. तेच डिसिजन मेकर्स आहेत, तर ते सगळे लिंक्डइनवर आहेत. तर आपला एक जे चांगला प्रोजेक्ट आहे, सोशल वेलफेअर प्रोजेक्ट आहे, त्याच्यासाठी फंडिंग पण लिंक्डइनमधून करू शकतो. ग्रेट. सो फायनली मला सांगा, शेवटचा प्रश्न असा मला विचारायचा आहे की आज जे काही तरुण तरुणी किंवा बिझनेस ओनर्स आहेत, त्यांनी लिंक्डइनवर नसणं किती नुकसानकारक असू शकतं? एक असं आहे, आपल्या बॅलन्स शीटमध्ये कधीही आपण असेट्स बघतो, लायबिलिटीज बघतो. एक असं आहे की आपण आपल्या बॅलन्स शीटमध्ये अकाउंट्स जेव्हा बघतो तेव्हा बघतो काय प्रॉफिट झाला आहे, काय लॉस झाला आहे. पण त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी लॉस अशी कुठेही तरतूद नाही. तरतूद नाही आहे. तर असं आहे की आपल्याला माहितीच नाही पडत की ऑपॉर्च्युनिटी लॉस किती झाला आहे. तर न केल्याने आपण वी आर नॉट कनेक्टिंग विथ आवर टार्गेट ऑडियन्स, और इफ यू आर सर्चिंग फॉर अ जॉब यू आर मिसिंग अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. ग्रेट. मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की ॲज अ लिंक्डइन एक्सपर्ट, म्हणजे तुम्ही कशी सुरुवात केलीत याला फर्स्ट, म्हणजे ती अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅब केलीत आणि ग्रॅब करून आज तुम्ही लिंक्डइन शिकवता का, किंवा कंपन्यांचे प्रोफाईल बनवून देता का, किंवा वैयक्तिक लोकांचे प्रोफाईल बनवून देता का, आणि देत असाल तर ते व्हॉट इज दॅट, म्हणजे कशा पद्धतीनं ती प्रोसेस चालते याबद्दल मार्गदर्शन. असं आहे विष्णू सर, मी माझ्या बिझनेसमध्ये बघितलेलं की मार्केटिंग इज वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज. एकदा मार्केटिंग जमलं तर बिझनेस आपण इझिली डिलिव्हर करू शकतो. बरोबर. आणि मी बघितलं 10 वर्ष अगोदर लिंक्डइनवरती सगळे जे बिझनेस ओनर्स आहेत, की डिसिजन मेकर आहेत, सगळे लिंक्डइनवरती आहेत. तर मी एक पर्सनल कोर्स केला, एक खूप पैसे इन्व्हेस्ट केले, खूप वेगळे यूट्यूबवर कोर्स बघितले आणि स्वतःवर एक्सपेरिमेंट केलं. माझ्या मित्र आहेत त्यांचे बिझनेसवर एक्सपेरिमेंट करून मी शिकलो की लिंक्डइनला लीड जनरेशन मशीन कसे बनवू शकता. म्हणजे लिंक्डइनला तुम्ही कधी कसं जॉईन केलं आणि ॲज अ एक्सपर्ट तुम्ही लोकांना कशी मदत करता, म्हणजे कशा पद्धतीनं तुमची सिस्टीम काय आहे की ज्याच्यात लोकांचा प्रोफाईल बिल्डिंग करायला, कंपनीचा प्रोफाईल बिल्डिंग करायला कशी मदत करता? ॲज अ लिंक्डइन कोच अँड कन्सल्टंट मी एकतर लिंक्डइनवर कोर्सेस घेतो. ओके. वीकली कोर्सेस असतात ते असतं. दुसरं मी लिंक्डइन अकाउंट कम्प्लीट हँडओव्हर घेतो आणि कम्प्लीट त्याला लीड जनरेशन मशीन बनवून क्लायंटला 6 महिन्यात हँडओव्हर करून देतो. ओके. मग त्यासाठी तुमच्याकडे मोठी टीम आहे? हा, माझी टीम आहे. ओके. आणि त्याच्या अंडर तुम्ही हे सगळी प्रोसेस करून घेता. सो आतापर्यंत किती बिझनेस ओनर्सना तुम्ही याचं बेनिफिट करून दिलेलं आहे? आतापर्यंत 28 बिझनेस ओनर्स ऑलरेडी झाले आहेत. त्यांनी टोटल मिळून 110 करोड बिझनेसचा केला असणार आतापर्यंत. ग्रेट. लिंक्डइनमधून? लिंक्डइनमधून. ग्रेट. खूपच सुंदर सर. खरं तर सर रिअली थँक्यू सो मच, कारण आपल्याला वेळेचं लिमिटेशन असल्यामुळे आज आपण इथेच थांबतोय. बट लिंक्डइनबद्दलचं खूप साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. कालपर्यंत लिंक्डइन म्हणजे नाव ऐकलं तरी कुठेतरी भीती वाटायची, पण आज जेव्हा या कॉन्व्हर्सेशनमधून मला खूप साऱ्या गोष्टी कळाल्या की नेमकं लिंक्डइन आहे काय, त्याचा वापर कसा करू शकतो, आणि ते टूल येणाऱ्या काळात इथून पुढच्या उद्योजकांसाठी किंवा जॉब शोधणाऱ्यांसाठी ते किती महत्त्वाचं आहे आणि त्याचं किती साध्या सहज सोप्या पद्धतीनं
तुम्हाला हायरिंगसाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. बिकॉज टॅलेंट तुमच्या प्रोफाईलवरून खरंच तो व्यक्ती टॅलेंट आहे का, मला जो व्यक्ती हवा आहे तो खरं तर तिथे आहे का हे शोधणं पण तितकं सोपं आहे असं मला वाटतं. सो लेट्स सी. खरंच खूप छान वाटलं. एक वेगळा आणि टेक्निकल ॲस्पेक्ट आज आपण डिस्कस केलेला आहे आणि माझी खात्री आहे की निश्चित लोकांना सुद्धा हा टॉपिक आज आवडला असेल. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा आणि लिंक्डइनबद्दल तुमच्या जर काही कमेंट्स असतील, काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर जरूर तिथे कमेंट करा. सर तुम्हाला रिप्लाय करतील. आणि हो, जे बिझनेस ओनर आहेत त्यांनाही मी सांगेन की खरंच आज हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर मला मात्र रिअलाईज झालेलं आहे की जेव्हा आपण काही व्हॅल्यू एडिशन करतो, चांगलं काम सेवा करत असतो, त्यावेळेला डेफिनेटली हे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, बिकॉज अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. म्हणजे थोडक्यात म्हणतात की वी डोंट नो व्हॉट वी डोंट नो. म्हणजे आपल्याला माहिती नाही की आपल्याला काय माहिती नाही आणि जोपर्यंत ते माहिती करून घेणार नाही आहे तोपर्यंत नेक्स्ट अपॉर्च्युनिटीचा तो डोअर आपल्यासाठी कायमचा बंद राहणार आहे आणि तो डोअर ओपन केला पाहिजे. आणि त्या सगळ्यांसाठी इफ यू फील की सरांची काही मदत लागेल तर सरांचे डिटेल्स आम्ही कॅप्शनमध्ये दिलेले आहेत, जरूर त्या पहा आणि संपर्क करायचा असेल तर सरांना संपर्क देखील करू शकता. सर थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढलात आणि एवढा सुंदर छान म्हणजे हा कॉन्टेंट किंवा लिंक्डइनबद्दलचे जे गैरसमज होते मला वाटतं ते माझ्या डोक्यातून निघालेले आहेत. खात्री आहे की ऑडियन्सच्या डोक्यातून सुद्धा निघालेले असतील. खरंच थँक्यू विष्णू सर. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू विष्णू सर अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर ग्रोथ ऑफ युअर गर्भसंस्कार. येस, थँक्यू सो मच सर.